प्रमुख रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि पथदिव्यांची सोय नसल्याने स्थानिक महिलांसह राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन दिले। तर सदर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून या रस्त्यावर पथदिव्यांची सोय करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, गायत्री उपाध्ये, प्रणिता सूर्यवंशी, रुचिरा सावळकर, प्रणाली बागडे, सुनंदा सोमानी, सोनल जरे, सोनाली गोडसे, अश्विनी कुलकर्णी, भारत पंजवानी आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या। सावेडी पाईपलाईन रोड जवळ गावडेमळा येथील मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। खड्डेमय आणि चिखल साचलेल्या रस्त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत। अनेक परिसराला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। परिसरात मोठी लोकवस्ती असून 12 ते 13 कॉलनींना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। कादंबरी नगरी, गोकुळधाम सोसायटी, इस्कॉन मंदिर, ध्यान मंदिर नगर, जय मल्हार पार्क या भागातील नागरिकांना या रस्त्यावरूनच ये जा करावी लागते। रस्ता खराब असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि विद्यार्थी वर्गाची तारांबळ उडत आहे। तर रस्त्यावर रात्री पथदिव्यांचा उजेड नसल्याने महिलांची छेड काढणे, चोरी आणि लूटमारीचे प्रमाण वाढले आहे। त्या अंधारामुळे देखील अनेक लहान मोठे अपघात घडत असून यामध्ये अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दुखापत झाली असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। तिथल्या जवळपास 3 लेडीजचा ऍक्सिडेंट झालाय, मुलांना घेऊन छोटे छोटे आणि त्याच्यातल्या 2 जणांचे हात फ्रॅक्चर झाले, एकला दुखापत झाली। त्या व्यतिरिक्त तिथल्या अजून बरेचशे कॉलनी मधल्या लोकांना संध्याकाळी महिलांची पोरं थांबतात लाईट नसल्यामुळे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।